छत्रपती संभाजीनगरच्या शिवजयंती उत्सवामध्ये लॉरेन्स बिश्नोई या गँगस्टरचे फोटो झळकले। क्रांती चौकात गँगस्टर बिश्नोईचा फोटो झळकवणारा पोलिसांच्या ताब्यात आहे। गँगस्टर बिश्नोईचे फोटो झळकल्यामुळे संभाजीनगरमध्ये खळबळ उडालेली होती आणि हा फोटो झळकवणारा तरुण हा आता पोलिसांच्या ताब्यात आहे। आपल्यासोबत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सुधीर भाऊ, खरं तर शिवजयंती सारखा उत्सव, शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्सव आणि त्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई सारख्या एका गँगस्टरचा फोटो झळकवला जातो, तोही संभाजीनगर सारख्या अतिसंवेदनशील शहरामध्ये। काय प्रवृत्ती आहे ही, काय मनोवृत्ती आहे? नाही, निश्चितपणे खेदजनक आहे, चिंताजनक आहे आणि महाराष्ट्र आता अशा घटनांपासून बोध घेऊन सावरला नाही तर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपण प्रस्थापित करण्यामध्ये आपण अपयशी ठरलो असं म्हणावं लागेल। साधारणतः महाराष्ट्रामध्ये अशा घटना आणि अशी प्रवृत्ती वाढते आहे। कधी एखाद्या आमदारांची हत्या होते आणि बिश्नोईचे अशा पद्धतीने फोटो झळकवून त्याचं उदात्तीकरण करणं, राज्यामध्ये अशा पद्धतीने गुंड तत्वाचं उदात्तीकरण करणं हे धोक्याची घंटी आहे। आता मग सावधानी केली नाही, या ठिकाणी जर योग्य उपाययोजना केल्या नाही तर आपण एका सरपंचाच्या हत्येपासून बोध घेतला पाहिजे। अशा घटना माफिया राज येता कामा नये। धीरे धीरे कधीतरी ही चिंता आदरणीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी व्यक्त केली होती की जेव्हा गुन्हेगारांचं राजकीयकरण होतं आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतं तेव्हा मग हे पोलीसच्या आवाक्यात राहत नाही आणि म्हणून या दृष्टीने अतिशय गंभीरपणे या घटनेला घेतलं पाहिजे। आणि मी तर नेहमी म्हणतो की कधी कधी कायदे अपुरे असतील तर यासाठी नवीन कायदे तयार करून अशा लोकांना धडा शिकवला पाहिजे की पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात, छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशी हिंमत करता कामा नये। याच जन्मात नव्हे तर पुढच्याही जन्मात हिंमत करता कामा नये, या दृष्टीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे। परंतु सुधीर भाऊ, यामध्ये विचार करण्यासारखा प्रश्न हा सुद्धा आहे की आपली तरुणाई नेमकी कोणत्या दिशेने जाते? संभाजीनगर सारख्या शहरामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँग आपली पाळंमुळं पसरवते का? आणि पसरवत असेल तर मग सरकार म्हणून काय भूमिका आहे, काय कारवाई केली जाईल? नाही, कडक कारवाई करावीच लागेल, सरकारचं लक्ष राहणारच आहे। गृह विभाग अशा प्रवृत्तीवर कडक कारवाई करून अशांवर आत्ताच्या कायद्यानुसार जे जे करता येईल ते करेल। पण मी पुढे असं म्हणालो की आत्ताचे कायदे जर बदलत्या परिस्थितीमध्ये अपुरे वाटत असेल, अशा पद्धतीने अशा गुन्हेगारांना थांबवण्यामध्ये कमी अपुरे असतील तर निश्चितपणे कायद्यामध्येही बदल करण्याची आवश्यकता आहे। बरं, धन्यवाद सुधीर भाऊ, तुम्ही पुढारी न्यूजची सगळी सविस्तर बातचीत केली त्यासाठी। आत्ताच्या क्षणाची मोठी अपडेट यामधली अशी आहे की हा फोटो झळकवणारा तरुण हा आता पोलिसांच्या ताब्यात आहे। खरं तर शिवजयंतीचा उत्साह हा काल राज्यभरात पाहायला मिळाला आणि त्याच उत्साहामध्ये रॅली निघाली होती संभाजीनगरमध्ये। त्या संभाजीनगरच्या रॅलीमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई या कुख्यात गुंडाचा फोटो या रॅलीमध्ये झळकवण्यात आला होता आणि तो तरुण आता पोलिसांच्या ताब्यात आहे।